आली लहर फेला कर हान फकाट्या तू इस बारी मेला ते मेला झाट मारी असे विचार करून आम्ही खालून वरती आलो. हॅलो गाईज, तर आम्ही आता हरिश्चंद्रगडला चाललोय आणि हरिश्चंद्रगडहून नाही का आणि पुढे बघू कुठे जायचंय आणि फिक्स नाही, फिक्स आहे रतनगड. बघू आज सगळे कॉलेजचे पोरं झाले तर जायचंय आपल्याला हरिश्चंद्रगड. तर चला तुम्हाला पुढचा या व्हिडिओला लाईक आली पाहिजे, लाईक कमेंट शेअर करा. 100%. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हम आ चुके हैं पहाड़ में गाइस. तो ये है गाइस, ये पालरंग मुंडे गाइस और आदि शिंदे गाइस, देख सकते हो गाइस. और ये प्रतिकारा गाइस. और हम जा रहे हैं गाइस पहाड़ में. हम चले पहाड़ में, कॉलेज गया पहाड़ में. तर नमस्कार मित्रांनो, आपण फायनली पोहोचलोय सगळा प्रवास करून हरिश्चंद्रगडला. तर आता सगळे पोरं जमले तिथं. आता इथून आपल्याला ट्रॅक चालू करायचा आहे. तुम्हाला दाखवतो. 2 कुठे काय झाले काय माहित बघू. वर गेले वाटतं आमच्या पहिलेच. तर आता आपल्याला ट्रॅक चालू करायचा आहे. इथून ट्रॅक चालू होणार आणि एंड कुठं होतं तुम्हाला दाखवतो आता पुढे. तर चला बघूया. महादेवांचं दर्शन नक्की घेऊ. मित्रांनो पोरांनी नाही का फळच चढलंय बरं. पोरांच्या हातावर फाटली. हे बघा सॉरी गाईज, सॉरी फॉर गाली गलोच. पण यांना तोंड बाहेर शिवाय असं कंट्रोल होत नाही. काय करावं. अरे दाखव ना, खाली डायरेक्ट पांढर शिपट दिसायला ते दाखव जरा. हे बघा ढगात ढगात डायरेक्ट पक्षी उडतात दिसतात. एरोप्लेन मी एवढं वर उडत नाही. तेव्हा ढगा नुसता ढग भाऊ, नुसता ढग. ते मोर दाखव. मोर कुठे. हा हाय मोर आहे पण नाही. हे माकड बघा गाईस. आता हे पोरं जमले तर आता आणखी पुढे जायचंय. तर चला तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होते. चल ना भाऊ, तुम्ही कधी आले तर दादा लिंबू पाणी नक्की प्या. कसं आहे, आम्ही काय पेल नाही, पैसे नाही, बजेट नाही आमचं. चला ना भाऊ, चला ना. त्याला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. करा भाऊ, करा. लाईक सबस्क्राईब करा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला दगडा लागा. चलो चलो गाईस, आणखी पुढे दाखव तुम्हाला. आणखी ट्रॅक चालू झाला आहे. चल थांबू नकोस. सोडली जप घेतली आकाशी. नाही आकाशातच आलो भाऊ, आकाशातच. सध्या आकाशातच आम्ही. पाणी चोमेश्वर आला का गाईस. चोमेश्वर हागार बसलाय, हागार बसलाय गाईस. गाईस हागार बसला भाई, हागार बसला भाई. हागायला हागू नकोस भावा, हागू नकोस. गड किल्ल्यावर पण हागायचंच आहे तुला. असं मी लाईफ मध्ये हागतोच. हागू नका गाईस. फक्त ऍडव्हेंचर करायचं असलं तर हरिश्चंद्रगडाला यायचं. नाच करते का. यावंच लागतं हरिश्चंद्रगड. झाला का, झालं. चला आता
धबधबा नुसता धबधबा बा. रस्त्यात धबधबा लागलाय आम्हाला माहित नाही की चढायचंय पण पोरांची मस्ती एवढी ना की परत आम्हाला लावून चालले तर बघू पडा माझ्या थांबा. हा एक नंबर चला पुढं बघू तुम्हाला धबधबा दाखवायचा होता. हे बघा धबधबा झाडभर जाऊ. सॉरी गाईच. चला जाऊ पुढं दाखवतो आणखीन. चला गाईच मित्रांनो आता इथं आलोय. असला भारी धबधबा आहे ना तिच्याशी इमॅजिन मी करू शकत नाही. हे बघ तिथवर अनुभवू शकता तुम्ही. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. बघा तुम्ही. दे ना हो काकू तुमच्या पोरगा काय म्हणते. मम्मी तू म्हंटली होती धबधब्याजवळ जाऊ नको बाजूलाच काकू बाजूलाच आहे. मी हाय सांभाळायला. चला तर मित्रांनो पुढे बघू. चला दाखवतो तुम्हाला. पोहायचंय म्हणे यांना पोहायचंय. अरे ऑर्डर आहे तुमच्याकडे आपल्याला लेबर जायचंय. भिजत जाय त्यांच्या चला वर चल. भाऊ चला चला भाऊ. वय भाऊ चल. भिजायचं श्यामने नको पांडे नको पांडे तुम्हाला कसं गिचगिच गाईस यार वर यार यांना इथं यार भिजायचं यार. यार यांना तर भिजायचंय राव. म्हणजे काय तुम्ही इथे येऊन अरे चढायचं आणखीन वर. हा बोल तू सगळे पागल है गाइस. इनको समझ नहीं आता मैं कुछ भी बोलता हूँ. ओयो सबसे बड़ा अरे पांडे कपडे पण अरे भाई पांडे बघू शकता गाईस तुम्ही. गाईस चंटू अंडर काढतोय गाईस तो. आता तो भोंगळा येणार. फाटलेली आहे तुमचे सरकार नाही काय नाही झालं. आता गाईस जगामध्ये जाणार आहे. गुड सिंगिंग पांड्या पोहता येत नाही ना. चला मित्रांनो मी पोहतो बघू. पांड्याला पोहता येत नाही. पांड्यातून पोहतो काय. अरे ते पोहायचं नाही जरा. हे रे तुझ्या घालता काय. ए पांडे मध्ये उडा मारसाठी घालता काय झाड. अजय शिंदे पाटील ऑन फायर. मारुडी हे ब्लॉक मध्ये जाणार सगळं. गाइस गिर चुका है गाइस. हमारे नजरों में और यहाँ पे भी. हाँ ना मैं बूट स्लिपरी है तो. गाइस ये लोग झाड़ में उड़ा मार रहे हैं गाइस. मैं भी जाता हूँ गाइस रुको. मित्रांनो फायनली आमचा महेश काळबंडे आणि आशिष काळे हा फायनली भेटले. ब्लॉग बिगी आहे का नाही काही. तेव्हा फायनली भेटले गाईस. फायनली भेटले गाईस. आता मला इतका आनंद होतो एक मी तुम्हाला सांगू शकत नाही. हे हरवले होते बिचारे ते फायनली भेटले होते. भाई थँक्यू तुमचा सपोर्ट असल्याबद्दल. हे सापडले तुमच्यामुळे सापडले आमच्यामुळे सापडले. भाई फायनली सापडलेत पण आता आम्हाला खुशी होती. आता आम्हाला आम्ही वर चढायचं. अर्ध्याच्या मध्ये आलोय आम्ही. बघा तुम्ही व्ह्यू दाखवतो तुम्हाला. फोटो काढला नाही हा भाई ब्लॉग बिल असतं नाही गाईस. बघा गाईस ढगात आलोय ढगात आलो गाईस. बजे संपीचे बोल नको ना घरचे व्हिडिओ गाइस तुम देख सकते हो गाइस का शाह है हम. भाई हमको ये मिल चुका है गाइस. खोगा था गाइस तुम देख सकते हैं गाइस. अरे झाड़ी लोग फोटोशूट कर रहे गाइस. चले पांड्या आता चला तुम्हाला पुढे दाखवतो मित्रांनो. सांगतो आणखी अर्धा रस्ता आलोय म्हणजे अर्ध्याच्या वर आलोय. थोडंच बाकी आहे आणखी थोडंच बाकी आहे. आता थोडं करायचंय. चला तुम्हाला पुढे आणखी दाखवतो. हे आमचा आयुष्य भेटलेला आहे फायनली बघू शकता. चला मित्रांनो आम्ही फायनली मंदिराजवळ आलोय. मंदिर आमच्या पुढेच आहे. चला मंदिर दाखवतो. चला हे बघा मित्रांनो मंदिर. ऑलमोस्ट मंदिराजवळ आलो आता आम्ही. वर ट्रॅक करतोय बघा आशू.
तुम्हाला अजून चला मंदिर दाखवतो. आम्ही पहिल्यांदाच आलोय, आम्हीच पहिल्यांदा आलोय. बघू मंदिर. चला, या मंदिरची खासियत आहे तुम्हाला मी माहिती देतो. चला पुढं या मंदिराबद्दल थोडी माहिती देतो. स्तंभ राहिला आहे, तो जर पडला तर कलियुगाचा अंत होईल असंही सुद्धा म्हटलं जातं. तर मित्रांनो, आपलं सगळं बघून ठेवलेलं आहे, खालचं मंदिर वगैरे आणि जे 4 स्तंभ वगैरे ते जे तुम्ही हरिश्चंद्रगडावर जे प्रमुख आकर्षण म्हणलं जातं, जे स्तंभ आहे 4 तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्ये सांगितलेलं मी सगळी माहिती तेव्हा तिथं. तर आता आपण जातो आहे कोकणकड्याकडं. कोकणकडा इथून आणखीन काय माहिती दादा, कोकणकडा किती हो इथून? कोकणकडा 15 मिनिट्स. फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. 15 मिनिटात आम्ही कोकणकड्यावर पोहोचू आणि कोकणकड्यावर पोहोचल्यावर तुम्हाला कोकणकड्याचा व्ह्यू दाखवतो मी. तर चला मित्रांनो, कोकणकड्याचा व्ह्यू बघू आणि कोकणकडा बघू. इथं खूप स्लिपरी आहे रे. ट्रॅकिंगला येताना लक्षात ठेवा, कधीही चांगले ग्रिपवाले बूट हे असतेच पाहिजे सोबत आणि कम्फर्टेबल क्लोथ्स कम्फर्टेबल ड्रेसेस वगैरे घेऊन या सोबत, जेणेकरून आपल्याला चढण्याला उतरण्याला किंवा चालण्याला प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. हे ठेवा. हे बघा मुलं चालली तर हे व्ह्यू बघा तुम्ही फक्त. फुल मजा. लोकांना वाटतं ट्रॅकिंगला मजा आहे, हे मजा, दम लागतो बाई, दम लागतो ट्रॅकिंग करायला. हे बघा मुलं चाललेत आपले. तर चला मित्रांनो, तुम्हाला कोकणकडा दाखवतो. फायनली मित्रांनो, आम्ही कोकणकड्यावर आलो आहे. सगळीकडे धुई आहे, याच्यामुळे काही दिसत नाही आहे. सगळे बरोबर आले. तर हे बघा, मला कोकणकडा दाखवायचा पण कोकणकडा दिसणार नाही मला, कारण सगळीकडे धुवा धुई पूर्ण धुई आहे. त्यास का ढगात आलो आहे. तर खाली जर बघितलं ना, पूर्ण दरी पूर्ण इथे झेड दरी आहे. हे बघा, पूर्ण दरी आहे, खाली काहीच दिसत नाही आहे. पण हाच तो कोकणकडा जो तुम्ही रील्सला यूट्यूबला वगैरे जिथे कुठे बघता ना, तो हाच कोकणकडा. इकडे सगळीकडे धुई आहे, त्याच्यामुळे काहीच दिसत नाही आहे. बाकी तुम्हाला दाखवतो मी, थांब, प्रयत्न करतो दाखवण्याचा. हे बघा, बघण्यासारखं तर पूर्ण तुम्हाला वाईट दिसणार. जस का ढगात आलो आहे. हे मुलं फोटोशूट चालू आहे. हे प्रतीक शेठ. तुमसे ना हो पाएगा. तर हा आमचा इथेच म्हणजे एंड आहे आणि आता याच्यानंतर आता खाली जाणार आहे. गेला भाऊ रिझल्ट होणार. तर बघू हा होतं. आता करा शेवट करायचं आपल्याला का, आता इथं शेवट करायचं आहे, इथं एंड. तर हा ब्लॉग इथे संपला असं जाहीर करतो. बाकी नाही संपला, 2 मिनिट थांबा, 2 मिनिट आणखी बाकी थांबा. तर आम्हाला आमचे एक सबस्क्रायबर भेटले. भाऊ तुमचं नाव काय? पवन बांगर दादा भेटले. तर आता इथे आम्ही कोकणकड्यावर आलोय. दादा तुम्ही पण चढून आले, तर तुमचे अनुभव सांगा आम्हाला, नेमकं तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं? कसं आहे माहिती का, आली लहर फेला कहर, हान फकाट्या तू इस बारी मेलं तर मेलं झाटमारी, असे विचार करून आम्ही खालून वरती आलो. पण इथं आल्यानंतर जी आमची पाहून जिरली आहे ना, आमची पक्कीच जिरली. तर भाऊची फुल जिरलेली दिसते, पण तरी भाऊ थकला नाहीये. त्यांना फायनली तो गड चढलाय. हा, पण हार मानायची नाही. कशी छातील माती लावायची आणि पुढे निघायचं. तीच माती मग बुडाला लावून वापस काही नाही ना. त्या माते भाई, थँक्यू भाई. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय मराठवाडा. तर मित्रांनो, आपण आता कोकणकडा हा समजा जो हरिश्चंद्रगड आहे तो कम्प्लीट केलेला आहे. तर आपण आपल्या सोमनाथ भाऊला विचारू, आता त्यांना कसं वाटतं काय वाटतं. तर सोमनाथ भाऊ, तुम्ही कोकणकडे चाललाय, तुम्हाला कसं वाटतं? मी माझं मत मानतो, गर्लफ्रेंड असून तरच या पांड्याच्या आज येऊ नका. इथं जळती सगळ्यांची बघून, दुसऱ्या जोड्या बघून, त्याच्यामुळे ना गर्लफ्रेंड असले येऊ नका. ठीक आहे, यांची फुल जाळलेली आहे. आपण आता प्रत्येक भाऊ विचारू, आता त्यांना कसं वाटलं. प्रत्येक भाऊ 2 मिनिट. तर तुम्ही आता हा गड चढून आला, तुम्हाला कसं वाटतं, काय वाटतं तुम्हाला? जिरले माझी
भाऊंची फुल जिरलेली आहे. तर चला आता पुढे पांडुरंग भाऊला विचारू. पांडुरंग भाऊ थांबा, कट कर, स्टॉप कर. तर आपण आता पांडू भाऊ विचारू त्यांना कसं वाटतंय त्यांनी कोकणकडे चढल्यावर. पांडू तुम्ही एवढा मोठा गड चढून आलात, तुमची घरी सुटलेली मान्य आहे आम्हाला, तरी तुम्ही चढून आलात तर तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय? एकदम भारी वाटतंय, मस्त वातावरण आहे. ना आता दुसऱ्या गडावर चढायची इच्छा आहे का? भरपूर इच्छा आहे आता ट्रेकिंग साठी तर एकदम खूप आमची जिरली. नाद. तुम्ही कोणत्या वातावरणाबद्दल बोलताय? बॅकग्राऊंड दाखव रे, दाखव बॅकग्राऊंड. निसर्ग निसर्गरम्य वातावरण. निसर्ग चला संपला इंटरव्ह्यू. आता राजा भाऊ तुम्ही एवढा मोठा गड चढून आलेत, असं तुम्ही डायरेक्ट आलेत न दमता, प्रोटीन बिटीन न घेता, तुम्हाला कसं वाटतंय? पायाची एकदम मायाबहीण होऊन जाते. आणि पहिली गोष्ट तर आयटम शिवाय यूज नाही, आणि वर्षातून एकदा भेट द्या, अवश्य भेट द्या. धन्यवाद. चला त्यानंतर मिस होता. ए, अजय तर वैभव भाऊ तुम्ही एवढा मोठा गड चढून आले, तर तुम्हाला काय वाटतं आणि कसं वाटतं, तुमचा अनुभव सांगा आम्हाला. काय एकदम मस्त. ज्यावेळेस महादेवांचं दर्शन घेतलं त्यावेळेस तर भाई डायरेक्ट स्वर्ग आणि हा एक दुसरा स्वर्ग, हे दोन स्वर्ग एकदम काळजात बसून गेले. आणि कंटिन्यू ज्या ज्या वेळेस वेळ भेटेल त्या त्यावेळेस मित्रांसोबत फॅमिलीसोबत कंटिन्यूली इथे एकदा तरी भेट द्यायची वर्षात 100%. तर आपल्याला सगळ्यांचे मत मिळाले ते, आणखी 2 जण राहिले त्यांचं बघू देता नाही, पण भाऊने चांगलं मत दिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. मित्रांनो आता आम्ही अख्खा कोकणकडे हिंडलेलं आहे, आम्हाला इथं धुई झालेली आहे, घंटा काय दिसत नाही धुईमुळं. हे बघा कशाला, हा ते काम करतो पहिले, कर लो पहिले तुम्ही. हा तर आपल्या इथे हा ब्लॉग संपवायचा ना. हा, तर हा ब्लॉग इथे आपला संपला. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब काय करा, सबस्क्राईब हा, तर हा. करा, पण त्याच्या आधी ज्या ज्या गडावर जाशाल हा, त्या हे त्या महत्वाचं. गडावर घाण केली. अरे प्रमाण सांगतोय ऐका, तुम्ही जिथे गड किल्ल्यावर जाता ना तर घाण वगैरे करू नका. शांतीत ऐकत नाही. आणि ज्या बॉटल्या प्लॅस्टिक बिस्टिक काय घेतो, वेफर्स वगैरे काय बी घेतो, तर ते इथं तिथे कुठं न टाकता डस्टबिन मध्ये टाका. हा? तर चला हा ब्लॉग इथे संपतो. जय श्रीराम. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्ही असं तुमचं प्रेम असू द्या, लाईक करा, सबस्क्राईब काय करा, सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा भाई. ही तर आयडी दिलेली आहे, आयडीला फॉलो करा. चला बाय, गुड नाईट.